नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज मी इथे बनवणार आहे बटाट्याचे चिप्स, जे सर्वांनाच खूप आवडतात। इथे मी साधारण 8 बटाटे घेतलेले आहे। आता मी त्यांचे साल इथे काढून घेणार आहे। माझ्या रेसिपीज आवडत असतील तुम्हाला तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक करा। अशा प्रकारे मी सर्व बटाट्यांचे साल इथे काढून घेतलेले आहे आणि पाण्यातच बटाटे ठेवायचे आहेत। शक्यतो बटाट्याचे चिप्स पाळताना तुम्ही पाण्यातच ते चिप्स पाडा। पाण्यात ते जास्ती वेळ राहतील तसे ते छान टाईट राहतील आणि कलरही त्यांचा बदलणार नाही। बघा, असे छान मस्त चिप्स इथे पडलेले आहेत। सर्व बटाट्यांचे चिप्स इथे मी तयार केलेले आहेत। आता एका मोठ्या कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। पाण्याला आता छान उकळी आलेली आहे। पाण्याला उकळी आल्यानंतरच तुम्ही बटाट्याचे चिप्स यामध्ये घालायचे आहे। अशा प्रकारे मी सर्व चिप्स कढईमध्ये घालून घेणार आहे। थोडे ते मिक्स करून घ्यायचे आहे पाण्यामध्ये आणि त्यात थोडं मीठ घालायचं आहे। तुरटीचा छोटा तुकडा मी या ठिकाणी 5 सेकंद पाण्यात फिरवून घेणार आहे। इथे एका चिमट्यामध्ये मी तुरटीचा तुकडा घेतलेला होता आणि साधारण 5 सेकंद मी इथे त्याला फिरवून घेतलेला आहे। चिप्सला साधारण 10 मिनिट मी इथे शिजवून घेणार आहे। चिप्स 10 मिनिट इथे शिजवून घेतलेले आहेत। चिप्स इथे शिजून झालेले आहेत। सो मी आता त्यांना ट्रान्सफर करून घेत आहे एका गाळणीवर।
या ठिकाणी सर्व चिप्स मी काढून घेतलेले आहे। चिप्स छान शिजलेले आहेत। आता मी त्याला सुकवायला घेत आहे। चिप्स तुम्ही घरातच फॅन खाली सुकवू शकतात, अजिबात उन्हात घालायची त्यांना गरज नाही आहे। फॅन खाली सुद्धा छान सुकतात चिप्स। एक एक करून मी त्यांना टाकत आहे। अशा पद्धतीने सर्व चिप्स तुम्ही सुकवून घ्यायचे आहेत। माझे चिप्स सुकून तयार आहेत। आता मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यात मी चिप्स तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता खूप छान चिप्स फ्राय करून झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक यू।